नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तो म्हणजे सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढीचा या संदर्भातलं सविस्तर माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे केली जाणार नाही। त्यामुळेच पुढे काही दिवस चालू राहावी अशी मागणी होत आहे शेतकरी वर्गातून। त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी 7 दिवसाची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे। त्याचनंतर आणखी एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याचं जे काही खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यासाठी आता 20,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही आता मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं। त्याचनंतर 2 दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यासाठी 10,000 मेट्रिक टनाचं उद्दिष्ट मंजूर करण्यात आलं होतं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं। तसेच राज्यामध्ये 31 जानेवारी 2025 पर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली होती। त्याच अंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रांवर 25 जानेवारीपर्यंत 7,81,447 मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे। तसेच 31 जानेवारी 2025 यामध्ये मोठी वाढ होणार आहे। अनेक जिल्ह्यांचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे। लातूर जिल्ह्याचे आपले जे काही PPS खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून 1,28,417 मेट्रिक टन खरेदी पूर्ण झालेली आहे। काही शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन खरेदीची बाकी राहिलेली आहे तेथील जे काही लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या मागणीनुसार आता लातूर जिल्ह्यासाठी वाढीव 20,000 मेट्रिक टनासह एकूण 30,000 मेट्रिक टनाचं वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन 12 जानेवारीपर्यंत होणारं जे काही सोयाबीन खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विनंतीवरून 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती। पण आता ही राज्यातील जे काही शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मागणी लक्षात घेता 31 तारखेनंतरही 7 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। हे छोटंसं अपडेट होतं जे की सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळेल का नाही मिळेल या संदर्भातील प्रस्ताव दाखल केलेला आहे। तर ते 31 जानेवारी 2025 पूर्वीच आपल्याला ती वाढीव तारीख मिळालेली आहे का नाही आहे ते सविस्तर कळवलं जाईल। व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा आणि पुढचं अपडेटही तुम्हाला दिलं जाईल। या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।